मनमाडच्या युनियन बँकेतील धक्कादायक प्रकार आता समोर आलाय। ठेवीदारांना करोडोचा गंडा घातल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय। ठेवीदारांनी याबाबतचा संताप देखील व्यक्त केलाय। पुढील तपासासाठी आर्थिक गुन्हे शाखा नाशिकमध्ये वर्ग करण्यात येणार आहे। तर मालेगाव मधून आता ही मोठी बातमी समोर येते। मनमाडच्या युनियन बँकेतील धक्कादायक प्रकार आता समोर आलाय। गंडा घातल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय। युनियन बँकेचा जो घोटाळा झालेला आहे, एफडी घोटाळा, तर हा संदीप देशमुख नामक जो व्यक्ती होता तो बँकेचा कर्मचारीच होता व तो मॅनेजर सोबत संलग्न होता सर्व गोष्टींसाठी। व जर तो आता बँक मॅनेजर सांगता का तो इन्शुरन्स मध्ये होता तर त्यांनी बँकेत बसण्याचा अधिकार नव्हता। पण ज्यावेळेस हा सगळ्यांचा घोटाळा झाला, स्वतः माझे पण 10 लाख रुपये आहे त्याच्यात एफडीचे, आणि काही पैसे तर परस्पर काढून घेतले, काही लोकांना पावत्या पण दिलेल्या नाही त्यांनी आतापर्यंत। बँकेच्या कर्मचाऱ्यांना कुठलंही ठोस उत्तर याच्यावर भेटलेलं नाहीये। त्यांनी लोकांकडून पैसे घेतले व सांगायचा प्रिंटर बंद आहे, आज देतो उद्या देतो पावती, त्यानंतर त्यांनी पावत्या दिल्याच नाही। व काही जे खेड्यातले लोक आहेत त्यांची तर 45 लाख रुपये याच्यापेक्षा जास्त अडकलेली आहे नाही का। व बँकेनं कुठले आतापर्यंत उत्तर याच्यावर भेटलेलं नाहीये। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।